आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी सरिता पवार। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। डोंबिवली येथे क्रीडा संकुल येथे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी अर्ज भरताना पत्रकारांना पोलिसांनी आत येण्यास मनाई केली, तसेच सावलीत बसलेल्या वरिष्ठ पत्रकारांना हाकलून लावत होते। त्यामुळे सर्व पत्रकारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे। डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते। तर उमेदवारी अर्ज भरताना फोटो काढण्यासाठी जाणाऱ्या एकही पत्रकाराला आतमध्ये सोडण्यात आले नाही। पत्रकारांना आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली। यासाठी पोलिसांच्या हुकुमशाहीमुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हात राहावे लागले आणि भारताचे संविधान बदलत असून तिकडे पत्रकारांना अशी वागणूक दिली जाते व पोलिसांच्या हुकुमशाही कामकाजाविरोधात डोंबिवलीत पत्रकारांनी ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक हे देखील सहभागी झाले होते। तर पत्रकारांना जास्त महत्त्व देऊ नका असे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी पोलिसांना सांगितल्याने पत्रकार संतप्त झाले होते। नियम आहेत, हे कॅमेरे सर्वांना आहेत आणि त्याची कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये पोलिसांनी पायमल्ली केलेली आहे। नियम सर्वांना समान असावे, परंतु इथे नियम समान केलेले नाही आहेत। जे पत्रकारांसाठी फक्त एक फोटो आम्हाला पाहिजे असतो, व्हिडिओ पाहिजे असतो, तेही अलाउड केलेलं नाही। पत्रकारांना अक्षरशः ज्येष्ठ पत्रकारांना उन्हात उभं करण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे। त्यामुळे पोलिसांचा आम्ही जाहीरपणे पत्रकार निषेध करतो। ह्याच्या पुढे प्रेस कॉन्फरन्सला बोलवलं तर कोणीही जाऊ नका प्रेस कॉन्फरन्स, एकजुटीने फक्त कल्याणला करतात साहेब। यावेळी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना त्यांच्याबरोबर आलेले राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला। तर राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक हे देखील आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले। अमित जाधव, स्वानंद मीडिया, डोंबिवली। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।